नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। वाईत धोम धरणातून पाणी विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्यातील वाई शहराजवळील धोम धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे। यामुळे धरणातील साठा जलद गतीने वाढला असून सोमवारी सकाळपासून सुरक्षा उपाययोजना म्हणून नियंत्रित प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणाचे दरवाजे उघडताच कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली। नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। नदीलगत राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन महसूल व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। तसेच घाटावर स्नान, पर्यटन किंवा धबधब्याजवळ जाण्यास कडक मनाई करण्यात आली आहे। सध्या वाई, मेनवली, पांडवगड या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असतात। मात्र नदीपात्रातील वाढती पातळी धोकादायक ठरू शकते, म्हणूनच पर्यटकांना खबरदारी घेऊन नदीलगतच्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस यांनी नदीपात्र व घाट परिसराची पाहणी सुरू केली आहे। धोम धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र नागरिकांनी सतर्क राहणे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्गाचं प्रमाण वाढवलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पुढील काही दिवस नदीकाठच्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल। तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79